मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आपले सरकार महा-डी-बी-टी. तर यामध्ये विद्यार्थ्यांना शिकत असताना 6,000 रुपयापर्यंत विद्यावेतन मिळते आहे. गेल्या वर्षी मिळालेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना, म्हणजे मागच्या वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ना, आपण आता लाडके विद्यार्थी म्हणू किंवा ह्या योजनेला लाडके विद्यार्थी योजना असं म्हणूया. तर पहिल्या वर्षीचे पैसे नंतरचे बाकीचे मिळणारच आहेत. तरी दुसऱ्या वर्षाचा अर्ज तुम्हाला करायचा आहे, कारण दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा फंडिंग आता येणार आहे. तर लास्ट डेट जवळजवळ 31 मार्च 2025 पर्यंत असते, परंतु लवकरात लवकर सदर अर्ज भरणे गरजेचं आहे. तर स्टायपेंड 500 रुपये ही जी स्कीम आहे ते कशाप्रकारे तुम्हाला पूर्ण करायची आहे दोन्ही वर्षाची, म्हणजे तुम्हाला 11,500 पर्यंत रुपये या ठिकाणी मिळणार आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईनसुद्धा करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही स्कीम जर लागू म्हणजे पाहिजे असेल, अप्लाय करायचं असेल, तर डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे. JPG किंवा PDF फाईल तुम्हाला 15 KB ते 256 KB पर्यंत बनवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये इन्कम सर्टिफिकेट आहे. आता मागच्या वर्षी जो तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याचा ID कुठून मिळवायचा आहे, तर अप्लाय स्कीममधून मिळवायचा आहे. PDF करायची आहे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची, फर्स्ट इयर मार्कशीटची PDF, त्यानंतर नॉन क्रिमिनल ज्यांना जे ॲप्लिकेबल आहेत कास्ट त्यांना नॉन क्रिमिनल लागतं, डिक्लरेशन लागतं. तर याची PDF जी ब्लँक कॉपी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. ITI फी रिसिप्ट ही तुमच्याकडे असणार आहे. फक्त डिक्लेरेशन हे तुम्हाला मी PDF मध्ये खाली देणार आहे. त्याची प्रिंट काढून तुम्ही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र बनवू शकता. सुरुवातीला एका फोल्डरमध्ये अशा प्रकारे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवायचे आहेत. आता DBT पोर्टलला तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसतोय. मोबाईल व्हर्जन घेतलेला आहे, त्यामुळे मोबाईलवर तुम्हाला अशा दिसणार. तर ह्या लॉग इन पेजला ह्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. विसरले असाल तर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत, ते वापरायचे आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही ज्यावेळी लॉग इन करता त्यावेळी तुमचा ओल्ड पासवर्ड एक्सपायर्ड झाल्याचा एक मेसेज येतो, त्यामुळे तुम्ही तो पासवर्ड बदलून घ्या. सिंपल आहे. जुना पासवर्ड टाकायचा, नवीन पासवर्ड टाकायचा, कन्फर्म पासवर्ड म्हणजे तोच टाकायचा. दोन्ही पासवर्ड सेम टाकायचे. हा आणि हा वेगळा असतो जुना, आणि OTP तुमच्या मोबाईलवर येणार आणि तो पासवर्ड एकदा चेंज करून घ्यायचा. तर लॉग इन आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची डिटेल्स दिसते आहे. तर इथे तुम्हाला प्रोफाईल जी आहे ती 100% कंप्लीट दिसते, कारण गेल्या वर्षी तुम्ही 100% कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला स्कीम अप्लाय करायला मिळाली होती. तर आपण सुरुवातीला डायरेक्ट ऑल स्कीममध्ये गेलो आणि अप्लाय करायला गेलो, तर इथे ऑल स्कीममध्ये जावा. ऑल स्कीममध्ये गेल्यानंतर आपली जी स्कीम आहे, तर ही जी स्कीम आहे ती 4थ्या नंबर पेजला आहे. 4थ्या नंबर पेजला डायरेक्ट तुम्हाला स्टायपेंड आता 3 नंबरची आहे. 4थ्या नंबर पेजला 3 नंबरची स्टायपेंड ऑफ RS 5,500. तर इथे तुम्हाला स्क्रोल करून म्हणजे पुढे सरकून स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट दिसतो आहे, आणि ही इथे अप्लाय असा दिसते 3 नंबरला. तर 3 नंबरला जर तुम्ही अप्लाय करायला गेले तर तुम्हाला सांगेल की अगोदर पर्स्युइंग कोर्स जो होता तो कंप्लीट करून तुम्ही आता ह्या वर्षी करायचा आहे. म्हणजे ॲडमिशन डेट ऑफ पर्स्युइंग करंट कोर्स शुड बी इन करंट अकॅडमिक इयर. त्यामुळे तुम्हाला गेल्या वर्षीची जी मार्कशीट आहे ती अपलोड करायची गरजेचं आहे कोर्स डिटेलमध्ये, करंट कोर्समध्ये. तर आपण अगोदर ते करून घेऊ. त्याचबरोबर आपण आता ते करण्यासाठी होम पेजलाच यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर प्रोफाईलमध्ये तुम्हाला हा सिनेरिओ दाखवले जातात, कोणी कसे फॉर्म भरायचे आहेत. तर प्रोफाईलमध्येच खाली स्क्रोल करत जावा. स्क्रोल करत मध्ये तुम्हाला ही सगळी माहिती सगळी दिसते आहे. तर ही प्रोफाईल आपल्याला जायचं आहे करंट कोर्समध्ये. म्हणजे इथे जी सगळी डॉक्युमेंट टाकल्यानंतर करंट कोर्समध्ये आपण अगोदर हा जो सुरुवातीचा कोर्स होता तो या ठिकाणी डिलीट करून टाकणार आहोत. पहिलं काय करा, हा कोर्स डिलीट करून टाका जो तुमचा गेल्या वर्षीचा होता पर्सिंग. तर इथे तुम्हाला तो कंप्लीटेड करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तो काय करायचा, अगोदर डिलीट करायचा आहे. डिलीट करून परत तो ॲड करायचा आहे. तर हा इथे डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर तुमची प्रोफाईल जी होती ती काय होणार आहे, जी 100% होती ती आता येणार आहे 85%वर.
आता 85% आल्यानंतर तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट सगळे एंटर करून करंट कोर्समध्ये टाकायचं आहे. आता ॲड्रेस इन्फॉर्मेशन बदलायची गरज नाही आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन हे शक्यतो आधारनुसारच येतं. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये जावा. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करताना तुम्हाला सगळी डिटेल तुमची दिसते आहे. आता ही इथे अर्थात हाईड केलेली आहे थोडीशी. तुमची सगळी डिटेल दिसते. इथून तुम्हाला जर तुमची काय बदल झाला असेल, समजा कास्ट कॅटेगरी तुमच्याकडे सर्टिफिकेट यावर्षी मिळालेलं असेल, गेल्या वर्षी तुम्ही जनरलमध्ये टाकलं असेल, तुमच्याकडे जर गेल्या वर्षी सर्टिफिकेट नसतं तर या ठिकाणी टाकलं असतं, तर या ठिकाणी नो असेल तर येस करून घ्या. सर्टिफिकेट सगळे अपलोड करून घ्या. इथे डॉक्युमेंट सगळे दिसते आहेत. कास्ट सर्टिफिकेट इथे फॅमिली इन्कम जो आहे तो तुमचा ह्या वर्षीचा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर ह्या वर्षीचं तुम्हाला सर्टिफिकेट जॉईन करायचं आहे. तर इथे आपण जे सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्हाला सुरुवातीला एका फोल्डरमध्ये अशा प्रकारे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवायचे आहेत आणि इन्कम सर्टिफिकेटवर किती जो आकडा असणार आहे तोच त्या ठिकाणी टाकायचा आहे इन्कम म्हणून. आता इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते या वर्षाचंच असलं पाहिजे आणि 31 मार्च 2025 पर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे याची काळजी घ्या आणि तेच अपलोड करायचं आहे. इथे इन्कम त्याच्यामध्ये आपण 50,000 बघितला होता. इन्कम सर्टिफिकेट येस केलेला आहे. आता इन्कम सर्टिफिकेट नंबर यावर्षी बदललेला असणार तो एंटर करायचा आहे. आता इथे जे गेल्या वर्षीचं होतं ते इथे तुम्हाला दिसणार आहे. इथे आपण नवीन यावर्षीचं एंटर करणार आहोत. इन्कम सर्टिफिकेट ओपन सक्सेसफुली झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट एंटर इन्कम सर्टिफिकेटची तारीख आहे 18/6/24 दिलेला आहे. त्याचबरोबर डोमेसेल या ठिकाणी गेल्या वर्षी नसेल, यावर्षी मिळालं तर येस करा आणि ते डॉक्युमेंट अपलोड करा. बाकी या ठिकाणी इतर काही बदलायची गरज नाही आहे. शेवटी फक्त सेव्ह करायचं आहे. तुमची बँक डिटेल विचारली जाते ती एंटर करून त्या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. आता इथे आपण सेव्ह केलेलं आहे. पर्सनल डिटेल्स अपडेटेड झालेली आहेत. आता पर्सनल डिटेल झाल्यानंतर परत एकदा प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि हा सिनेरिओ ओके करा. आता पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर अदर इन्फॉर्मेशन म्हणजे फॅमिलीची जी इन्फॉर्मेशन आहे ती विचारली जाते. वडिलांबाबत विचारलं जातं डिटेल, आईबाबत विचारलं जातं डिटेल, ती या ठिकाणी एंटर करायची जे काय असेल ते आणि सेव्ह करायचं आहे. अदरसुद्धा या ठिकाणी आपण आता केलेली आहे. आता आपण पर्सनल इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, पास्ट क्वालिफिकेशन डायरेक्ट यायचं आहे करंट कोर्स, कारण आपल्याला प्रोफाईल 85% जी दिसते आहे ते करंट कोर्स या ठिकाणी आपण सिलेक्ट केला, कारण आपण बाकी सगळी डिटेल डिलीट केलेली आहे. तर इथे करंट कोर्स ॲडमिशन कधी घेतलं ते विचारलं जातं आहे. तर 2023 ॲडमिशन घेतलं होतं. महाराष्ट्रामध्येच आहे. तुमचा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी एंटर करा. तुमचा तालुका जो असेल तो या ठिकाणी एंटर करा. क्वालिफिकेशन लेवलमध्ये इथे तुम्हाला व्होकेशनल कोर्स एंटर करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे स्ट्रीम जी आहे, स्ट्रीम तुमची अदरमध्ये येणार आहे. इथे स्ट्रीम तुमची अदरमध्ये येणार आहे. त्यानंतर तुमच्या अदरमध्ये केल्यानंतर पूर्ण ITIची नावं महाराष्ट्रात दिसतात. जे तुमचं ITIचं नाव असेल ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर कोर्स नेम, जो तुमचा कोर्स असेल तो सिलेक्ट करायचा, जसं फर्स्ट इयरला आपण केलं होतं. आता यामध्ये तुम्ही कोर्सला ॲडमिशन जे घेतलं होते फर्स्ट इयरला होतं, त्यामुळे फर्स्ट इयरचा टाटा पहिला भरतोय आपण, जो डिलीट केला आहे तो फर्स्ट इयर कम्प्लिटेड. म्हणजे करंट जो कोर्स आहे 2023ला आपण ॲडमिशन घेतलं आणि या ठिकाणी फर्स्ट इयर आपण आता कम्प्लिटेडमध्ये आलेलो आहोत. ॲडमिशन कधी घेतलं तर 2023. पर्सेंटेज किती मिळाले, आता पर्सेंटेज काढताना बऱ्याच मुलांना इश्यू येणार आहे. तर पर्सेंटेज तुमचं ITI जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर इथे शेवटी बघा मार्क्स दिलेले आहेत 600 पैकी किती मिळाले आहेत. त्या ठिकाणी कॅल्क्युलेटरमध्ये जा तुमच्याकडे आणि हे मार्क्स
जे मिळालेले मार्क्स आहेत डिवायडेड बाय 600, जे तुम्हाला टोटल मार्क्स आहेत इंटू 100 करायचं आहे, म्हणजे तुमचं पर्सेंटेज त्या ठिकाणी येणार आहे. तर 82.66 हा तुमचा पर्सेंटेज त्या ठिकाणी झालेला आहे. तर इथे 82.66 इथे मी एंटर करतो. 82.66 हा पर्सेंटेज आलेला आहे. रिझल्ट या ठिकाणी पास आपण केलेला आहे. नंतर ॲडमिशन थ्रू ओपन रिझर्व कॅटेगरी तुमची जी कास्ट असते तीच त्या ठिकाणी एंटर करा आणि इथे अपलोड मार्कशीटच्या इथे जो तुमचा मार्कशीट आहे साईज मार्कशीट कॉम्प्रेस केलेला आहे साईज, आणि मोड तुमचा घ्यायचा आहे रेग्युलर आणि या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. हा डाटा या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. तर तुम्हाला खाली दिसेल तो डाटा पूर्ण या ठिकाणी तुम्ही जो सेव्ह केलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आता फर्स्ट इयर जो तुम्ही परस्युइंग दिसत होतं ते या ठिकाणी कंप्लीटेड झालेलं आहे. हे तुमचं परस्युइंग दिसत होतं ते या ठिकाणी कंप्लीटेड झालेलं आहे. तर अशा प्रकारे पहिलं आपण फर्स्ट इयरचं टाकलं आहे. आता तुम्हाला सेकंड इयरचं लगेच त्या ठिकाणी करंट कोर्समध्ये जायचं आहे. करंट कोर्समध्ये सेकंड इयरचा डाटा टाकायचा आहे. वरचं सगळं आता आपण एंटर ऑलरेडी केलेलंच आहे. फक्त इथे इयर ऑफ स्टडी सेकंड इयर घ्या, इथे परस्युइंग घ्या. ॲडमिशन डेट आपण 1 ऑगस्ट जी असते ती 1 ऑगस्ट सिलेक्ट करायचं आहे. 1 ऑगस्ट 2024 ही ॲडमिशन डेट असणार आहे. आता तुम्ही जी फी भरलेली आहे ती या ठिकाणी एंटर करायची आहे आणि फी रिसिप्ट इथे जॉईन करायची आहे. आता इतर जे ऑप्शन आहेत ते गॅप वगैरे दिसणार नाही. मोड रेग्युलरच ठेवायचा आहे आणि सेव्ह करायचं आहे. आता ही आपली प्रोफाईल इथे 100% कंप्लीट झालेली दिसते. पुढची स्टेप आहे ती ऑल स्कीममध्ये जायचं आहे. ऑल स्कीममध्ये गेल्यानंतर आता आपल्याला ॲप्लाय स्कीम करायची आहे. तर इथे तुम्ही खाली जा. परत एकदा 4 नंबरला आपली स्कीम आहे. 4 नंबर पेजवर 4 नंबर पेजवर गेल्यानंतर 3 नंबरची जी दिसते स्कीम नेममध्ये स्टायपेंड ऑफ RS 500, तर इथे तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे. इथे शेवटी ॲप्लाय म्हणून एक ऑप्शन आहे 3 नंबरला. बघा आता पहिली, दुसरी आणि तिसरी ही बघताना जरा व्यवस्थित बघा, कारण आपण जी ॲप्लाय करणार ती त्या ठिकाणी तीच असली पाहिजे. इथे वर्क स्कीमचं नाव येतं ते एकदा कन्फर्म करून घ्या. आता इथे तुम्हाला रिन्युअल ॲप्लिकेशन गेल्या वर्षीचा आहे तर होय या ठिकाणी म्हणायचं. आता इथे ॲप्लिकेशन ID विचारला जातो, तर हा कुठून मिळणार आहे, तर तुम्ही परत ॲप्लाइड स्कीम हिस्ट्री याच्यामध्ये तुम्हाला ID मिळणार आहे. माय ॲप्लाय हिस्ट्रीमध्ये माय ॲप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये 2023-24ला तुम्ही कोणती स्कीम ॲप्लाय केली होती ती या ठिकाणी दिसते आहे. तर इथे बघा सर्च केलं मी ॲकॅडमिक इयर 2023-24 सर्च केल्यानंतर जो तुमचा फंड आलेला आहे त्याच्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला दिसते आहे तुम्ही कोणती स्कीम त्या ठिकाणी एंटर केली होती. आता तुम्हाला हा जो नंबर आहे तोच ॲप्लिकेशन ID तिथे एंटर करायचा आहे. तर परत आपण ऑल स्कीममध्ये जाणार आहोत. ऑल स्कीममध्ये गेल्यानंतर 4 नंबर पेजला परत खाली स्क्रोल करा. 3 नंबरचा आपला स्टायपेंड ट्रेनी पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लाय त्याच याच्यावर ॲप्लायमध्ये क्लिक करायचं आहे. स्क्रोल करा परत एकदा. इथे ॲप्लिकेशन ID जो मगाशी मी सांगितला तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता हा ॲप्लिकेशन ID तुमचाच असणं गरजेचं आहे. इथे चुकीचा दुसरा कोणताही टाकू नका, जर तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत. आता नंबर ऑफ बेनिफिशियरी इन फॅमिली, तर डिक्लेरेशनमध्ये तुम्ही लिहिलेलं असतं तर तेच या ठिकाणी नंबर्स टाका. 1 किंवा 2च असतील. एका फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त दोघांनाच हा फायदा मिळतो, त्यामुळे 1 किंवा 2 टाकू शकता. नंतर हे तुम्हाला डिक्लेरेशन अपलोड अंडरटेकिंग म्हणजे तो डिक्लेरेशन जो फॉर्म आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. इथे आपण डिक्लेरेशन तयार करून ठेवलेलं आहे ते इथे जोडलेलं आहे. आता इथे विचारतात की तुम्ही पहिल्या वर्षासाठी सस्पेंडेड होते का, तर या ठिकाणी सगळे नोट करायचे आहेत
ITI सोडला आहे का विचारला जातो, तर नो करा. नंतर ट्रेनी प्रायव्हेट ITI आहे का, नो करायचं आहे. आता इथे अपलोड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता फक्त ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे त्यांनी नॉन क्रिमिनल टाका, अन्यथा इथे जो तुमचा इन्कम सर्टिफिकेट आहे तो परत एकदा इथे एंटर करायला हरकत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे बजेट हेड हा तुमच्या ITIच्या ऑफिसला विचारूनच करायचा आहे. हे सगळं डिटेल सगळी भरली आपण. सिंपल एक स्टेप आहे. आपण स्कीम अप्लाय करताना इथे सेव्ह केला. सेव्ह केल्यानंतर तुमची सगळी डिटेल दिसते. परत एकदा फॉर्म बघून घ्या. पूर्ण अर्ज एकदा बघून घ्यायचा आहे आणि मगच तो काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. आता मी थोडासा हाईड केलेला आहे. तुमचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही प्रिंट काढू शकता आणि तुमची कास्ट डिटेल सगळं जो तेवढा तुम्ही अर्ज भरला तो त्या ठिकाणी बघून एकदा घ्यायचा आहे. तुम्ही भरलेली माहिती 10वीचे मार्क्स 12वीचे मार्क्स जर तुम्ही टाकले असतील ते त्या ठिकाणी जे काय टाकले असतील ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. करंट कोर्स महत्त्वाचा आहे. करंट कोर्समध्ये आता बाकी आपण काय बदललं नाही, फक्त फर्स्ट इयर तुमचा कोर्स फी किती भरलेली आहे, सेकंड इयर आणि फर्स्ट इयरची डिटेल त्या ठिकाणी दिसते. फर्स्ट इयर कंप्लीटेड दिसतोय बघा, तर हे आपण एंटर केलेलं आहे. हॉस्टेल आपण काय डे स्कॉलर करतो. डिक्लरेशन डिटेल तुम्ही जे जे टाकले ते या ठिकाणी दिसते. आता इथे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही बघू शकता आणि शेवटी सबमिट करायचं आहे. आता इथे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येतो की तुम्ही तुमचं नाव आणि हा तुमचा ॲप्लिकेशन ID जो आहे ह्या स्कीमचा तो या ठिकाणी सबमिट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि या वर्षीसाठी सदर अर्ज आता कुठे जाईल तर ITIच्या लॉगिनला दिसेल. तिथे परत एकदा स्क्रुटिनी केली जाते आणि तुम्हाला त्या ठिकाणी सगळी माहिती जर चुका असेल तर परत एकदा रिवर्ट केला जातो आणि बरोबर असेल तर तो पुढे फॉरवर्ड केला जातो. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.